नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती, विषय भूगोल, इयत्ता 12वी, कला व विज्ञान. मी प्राध्यापक साखरे. आज मी आपल्याला उत्पादनावर आधारित वर्गीकरण याविषयी चर्चा करणार आहे. तत्पूर्वी 5व्या टॉपिक मध्ये द्वितीयक व्यवसाय यामध्ये उद्योगांचे वर्गीकरण या संबंधी आपण चर्चा करीत होतो. उद्योगांच्या वर्गीकरणामध्ये एकूण 4 टप्प्यांचा उल्लेख केलेला दिसून येतो. यामध्ये आतापर्यंत आपण 2 टप्प्यांचा किंवा 2 भागाचा अभ्यास केलेला आहे. याच्यामध्ये पहिला भाग आपण घेतलेला होता कच्च्या मालाच्या स्त्रोतानुसार केलेले उद्योगांचे वर्गीकरण. म्हणजे प्रामुख्यानं कच्चा माल नेमका कोठून उपलब्ध होतोय, कोणत्या घटकानुसार उपलब्ध होतोय, त्यानुसार त्या ठिकाणी उद्योगधंदे स्थापन केलेले दिसून येतात. आणि त्याच्यामध्ये कृषी आधारित उद्योग, सागरी उत्पादनावरती आधारित उद्योग, वनावरती आधारित उद्योग, खनिजांवरती आधारित उद्योग आणि प्राणीजन्य उद्योग यांचा समावेश कच्च्या मालाच्या स्त्रोतानुसार केलेले उद्योगांचे वर्गीकरण या संबंधी आलेला दिसून येतो. त्यानंतर दुसरा घटक आपण पाहिलेला होता तो म्हणजे भांडवली गुंतवणुकीनुसार केलेले उद्योगांचे वर्गीकरण. म्हणजे भांडवल गुंतवणूक केल्यानंतर त्याच्यामध्ये कोणत्या घटकांचा समावेश त्या ठिकाणी झालेला दिसून येतो, तर मोठे उद्योग, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, कुटीर उद्योग किंवा गृहोद्योग यांचा प्रामुख्याने समावेश भांडवल गुंतवणुकीनुसार त्या ठिकाणी उद्योगधंदे स्थापन झालेले दिसून येतात. यानंतर तिसरा हा समोर आपल्याला घटक दिसतोय उत्पादनावरती आधारित वर्गीकरण. आता यामध्ये प्रामुख्यानं उत्पादनाच्या स्वरूपावरून उद्योगांचे प्रकार ठरवले जातात. म्हणजे नेमकं उत्पादन कशाचं घेतलं जातं, किती घेतलं जातं, कोणत्या प्रदेशामध्ये घेतलं जातं, त्यासाठी कच्चा माल कसा उपलब्ध आहे यानुसार त्या ठिकाणी वर्गीकरण केलेलं दिसून येतं. म्हणून उत्पादनावरती आधारित वर्गीकरण हा एक टप्पा या ठिकाणी सांगितलेला दिसून येतो. याच्यामध्ये प्रामुख्यानं 3 भागाचा समावेश होतो. मूलभूत किंवा अवजड उद्योग, दुसरा घटक आहे ग्राहोपयोगी वस्तू व हलके उद्योग आणि तिसरा आहे सहाय्यभूत उद्योग. प्रामुख्यानं या 3 घटकाविषयी उत्पादनावरती आधारित वर्गीकरण ही चर्चा आपण आज करत असलेलं दिसून येतो. यामध्ये उत्पादनाच्या स्वरूपावरून उद्योगाचे प्रकार ठरवले जातात. आता उत्पादनाचं स्वरूप कसं आहे त्यानुसार हे 3 प्रकार आहेत. आणि त्याच्यामध्ये पहिला प्रकार या ठिकाणी घेतोय आपण मूलभूत किंवा अवजड उद्योग. आता मूलभूत किंवा अवजड उद्योगांचा उल्लेख जर आपण केला तर काय म्हटलेलं आहे तर पहा, इतर उद्योगामध्ये वापरले जाणारे साहित्य मूलभूत उद्योगामध्ये तयार केले जाते. उदाहरणार्थ लोह पोलाद उद्योगामधील पोलादाचा उपयोग वाहन निर्मिती उद्योगामध्ये, अवजड यंत्रसामग्री आणि इतर उद्योगधंद्यामध्ये होतो. प्रामुख्यानं इतर उद्योगधंद्यामध्ये जे वापरलेले साहित्य आहे मूलभूत उद्योगधंद्यामध्ये त्याचं तयार केलेले दिसून येतात जाणारे साहित्य. मग समजा लोह पोलाद उद्योगधंदे उदाहरणार्थ घेतलेला आहे. लोह पोलाद उद्योगामध्ये पोलादाचा वापर केला जातो. मग पोलाद निर्मितीचा वापर त्या ठिकाणी हा वाहन निर्मिती उद्योगामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात केलेला दिसून येतो. त्याचबरोबर अवजड यंत्रसामुग्री जी आहे म्हणजे इमारतीसाठी असेल, पुलाचे सांगाडे असतील, मोठमोठे पूल निर्मिती असेल किंवा इतर जे उद्योगधंदे आहेत या अवजड उद्योगधंद्यामध्ये प्रामुख्यानं याचा वापर केलेला दिसून येतो. म्हणून याला म्हटलेलं आहे मूलभूत व अवजड उद्योग.
उत्पादनावरती आधारित उद्योगांचा अभ्यास करीत असताना दुसरा प्रकार या ठिकाणी सांगितलेला आहे ग्राहकोपयोगी वस्तू व हलके उद्योग. आता याच्या अगोदर आपण मूलभूत उद्योग पाहिले आणि अवजड उद्योग पाहिले म्हणजे मोठे. इथं प्रामुख्याने मूलभूत ऐवजी ग्राहकोपयोगी वस्तू आहेत आणि हलके उद्योग आहेत. मग याच्यामध्ये कशाचा समावेश होतोय? उद्योगामधील तयार झालेला माल हा थेट ग्राहकांच्या वापरासाठी तयार असतो. म्हणजे या ठिकाणचे जे उद्योग आहेत त्या ठिकाणी उद्योगधंद्यामध्ये ज्या वस्तू तयार होतात, जो माल तयार होतोय तो थेट ग्राहकांच्या वापरासाठी तयार केलेला दिसून येतो. मग याच्यामध्ये कोणता समावेश होतोय? उदाहरणे काय काय आहेत? तर दैनंदिन वापरातील जी घड्याळे आहेत त्यांचा समावेश होतोय. डायरेक्ट ग्राहकांपर्यंत हा माल जातोय. इलेक्ट्रॉनिक वस्तू, मग टीव्ही असेल, मिक्सर असेल, फ्रीज असेल, लॅपटॉप असेल, मोबाईल असेल, अशा प्रकारच्या सर्व इलेक्ट्रॉनिक ज्या वस्तू आहेत तो देखील माल डायरेक्ट हा ग्राहकांपर्यंत पोहोचलेला दिसून येतो. वस्त्रोद्योग असेल म्हणजे वस्त्रोद्योगामध्ये झालेले सर्व स्त्री, पुरुष, लेडीज, जेंट्स, लहान मुलं, किड्स वेअर, हा सर्व जो तयार झालेल्या ज्या वस्तू आहेत त्या डायरेक्ट ग्राहकांपर्यंत. त्याच औषधी उत्पादनं, मेडिकल वगैरे याच्यामध्ये तयार झालेली मग त्या ठिकाणी आयुर्वेदिक असतील किंवा मेडिसिन असतील यांचा सर्वांचा समावेश औषधी उत्पादनामध्ये झालेला दिसून येतो इत्यादी याची उदाहरणे आहेत. म्हणजे ग्राहकोपयोगी वस्तू आणि हलके उद्योग हा सर्व भाग याच्यामध्ये आलेला दिसून येतो. म्हणजेच प्रामुख्याने उद्योगामधील तयार झालेला माल हा थेट ग्राहकांच्या वापरासाठी तयार असतो. तिसरा प्रकार आहे उत्पादनावरती आधारित सहाय्यभूत उद्योग. आता सहाय्यभूत उद्योग म्हणजे काय, तर याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे पहा. इतर उद्योगासाठी वापरात येणारे यंत्र, सुट्टे भाग तयार करणारे उद्योग या प्रकारात मोडतात. यातील पक्क्या मालाच्या आधारे मोठी यंत्रे, मोटार गाड्या, रेल्वे इंजिन इत्यादींची निर्मिती मोठ्या उद्योगात होते. म्हणजेच या उद्योगातून तयार होणारा पक्का माल हा इतर उद्योगासाठीचा कच्चा माल असतो. उदाहरणार्थ खिळे, चाके, लोखंडी सळ्या, लोखंडी पत्रे इत्यादी. प्रामुख्यानं छोटे छोटे उद्योग असतात आणि त्या उद्योगामध्ये तयार झालेला माल जो आहे पक्का माल तो इतर उद्योगामध्ये कच्चा माल म्हणून वापरलेला दिसून येतो. म्हणजे मोठ्या उद्योगासाठी मोठे उद्योग चालत असताना सहाय्यभूत उद्योगावरती आधारित चालतात हा भाग या ठिकाणी आपल्याला सांगता येतो. पाठीमागे देखील आपण एक उदाहरण घेतलेलं होतं. पुण्यातील टेल्को कंपनी असेल, बजाज कंपनी असेल, तर या कंपन्यांमध्ये त्या ठिकाणी छोटे मोठे जे स्पेअर पार्ट्स आहेत ते आसपासच्या छोट्या मोठ्या कंपन्यातून त्या ठिकाणी मागवले जातात. म्हणजेच त्या ठिकाणी छोट्या मोठ्या कंपन्यावरती आधारित ही टेल्को, बजाज कंपनी असलेली दिसून येते. सर्वच उत्पादने त्यांच्याकडे असतातच असं नाही. तर इथं देखील उदाहरणं दिलेली आहेत. छोटे छोटे खिळे बनवले असतील, चाकं बनवणे असतील, लोखंडी सळ्या बनवणे असतील, लोखंडी पत्रे त्या ठिकाणी बनवणे असतील, तर अशा प्रकारचे वेगवेगळे छोटे मोठे उद्योग आहेत. तर या उद्योगामध्ये तयार झालेला त्यांचा जो पक्का माल आहे तो मोठ्या उद्योगामध्ये लागणारा कच्चा माल म्हणून या उद्योगांना काय म्हटलेला आहे, सहाय्यभूत उद्योग असा उल्लेख केलेला दिसून येतो. अशा पद्धतीनं प्रामुख्यानं उत्पादनावरती आधारित जे वर्गीकरण आहे याच्यामध्ये मूलभूत व अवजड उद्योग, ग्राहकोपयोगी वस्तू व हलके उद्योग आणि शेवटचा तिसरा प्रकार आहे तो म्हणजे सहाय्यभूत उद्योग असे एकूण 3 घटकामध्ये उत्पादनावरती आधारित वर्गीकरण केलेलं दिसून येतं. आणि यानंतर उद्योगांच्या वर्गीकरणामध्ये शेवटचा जो भाग आहे तो शेवटचा भाग आपण पुढच्या अभ्यासामध्ये किंवा भागामध्ये पाहणार आहोत. तो आहे मालकीवर आधारित वर्गीकरण. म्हणजे उद्योगधंदा स्थापन करत असताना तो कच्च्या मालानुसार एखाद्या प्रदेशामध्ये स्थापन झालेला दिसून येतो. भांडवल गुंतवणुकीनुसार तो स्थापन झालेला दिसून येतो. उत्पादनाचं वर्गीकरण कसं आहे त्यानुसार त्या ठिकाणी स्थापन झालेलं दिसून येतो. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये त्या उद्योगाची मालकी. मालकी म्हणजे काय, तर सर्वसाधारणपणे त्याच्यामध्ये काही सार्वजनिक क्षेत्राची मालकी असते, खाजगी क्षेत्राची मालकी असते, वैयक्तिक त्या ठिकाणी उद्योग असतात, संयुक्त क्षेत्र म्हणजे अनेक लोक एकत्र येऊन त्या ठिकाणी उद्योग स्थापन केलेले दिसून येतात, सहकारी क्षेत्र म्हणजे साखर कारखाने वगैरे किंवा सूतगिरण्या, वस्त्रोद्योग यांचा समावेश सहकारी क्षेत्र आणि बहुराष्ट्रीय उद्योग अशा पद्धतीने एकूण
5 घटकामध्ये त्याचं वर्गीकरण केलेलं दिसून येतं. म्हणून मालकीवरती आधारित जे उद्योगधंदे आहेत त्याविषयी चर्चा आपण पुढच्या भागामध्ये करणार आहोत.